सातारा प्रकरणी शिवसेनेच्या आमदारांच्या आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक। सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। धमकीचे फोन येत असल्याची तक्रार दाखल। बुलढाण्यातील खामगावात अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त। कारवाईत गॅस भरण्याचं साहित्य, सिलेंडर, एक रिक्षा असा एकूण 52,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुणे पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विशेष तरतूद। शहरामध्ये उभारणार 100 अद्ययावत मोफत स्वच्छतागृह। 75 पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी पिंक रूम। बुलढाण्यातील गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांची गर्दी। सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक आक्रमक। मुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट रोष केला व्यक्त। कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या। सरकारने कर्जमाफी तर केली नाही, मात्र अनेक नियम लादले। विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक। अजितदादा पवार शहरी गरीब योजना। पुण्यातील योजनेचे नामकरण। पुणे पालिकेचे अजित पवारांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली। बोंधुबुवांची यादी पोलीस अधिकाऱ्यांना देणार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया। कराड प्रकरणी आमदार दीपक केसरकरांचा राजीनामा घेऊन एसआयटी चौकशी करा या मागणीसाठी सावंतवाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पेट्रोल भरण्यासाठी कोल्हापूरकरांची पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल अशी नागरिकांमध्ये भीती। पालघरमधील जव्हार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा बेंगळुरू शैक्षणिक दौरा। 100 मुलं बेंगळुरूसाठी रवाना। नागपूरमध्ये पेट्रोल डिझेल तुटवड्याची भीती। अनेक पंपांवर इंधन संपल्यानं नो स्टॉकचे फलक झळकले। धुळ्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आजी आजोबांचं आमरण उपोषण। शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची प्रशासनाकडे मागणी। महाविकास आघाडी नीलम गोरेंच्या विरोधात अविश्वासाचा ठरावाचा प्रस्ताव देणार। प्रस्ताव देण्याबाबत सर्व आमदारांसोबत चर्चा। सचिन अहिर यांची माहिती। अहिल्यानगरमधील आर्थिक फसवणूक प्रकरणी कायद्यामध्ये बदल करून नुकसान भरपाई देणार। मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। आश्वासन समितीला अधिकारी जुमानत नाही। अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई झालीच पाहिजे। कामचोर अधिकाऱ्यांच्या विरोधात सुधीर मुनगंटीवार आक्रमक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।